बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। मात्र आता बीडपेक्षाही सिंधुदुर्गामध्ये हत्येची भयानक घटना समोर आली आहे। त्यामुळे सिंधुदुर्गचा आका नेमका कोण यावरून राजकारण तापलंय। बघूया याच संदर्भातला हा सविस्तर रिपोर्ट। सगळ्यांच्या तिथला काम कर तुमच्याकडे कामाला सगळ्या सोरा फोटोमध्ये दिसणारे हे आहेत सिंधुदुर्गातील प्रकाश बिडवलकर। माझे देणा पैसे असच मग हो असं हा? हो असं 2 वर्षांपूर्वी त्यांचं राहत्या घरातून अपहरण झालं होतं। मात्र त्यांची त्याच दिवशी हत्या झाल्याचा उलगडा 2 वर्षांनी झालाय। हा? सोरा या प्रकरणी मुख्य आरोपी सिद्धेश शिरसाट याच्यासह 4घांना अटकही करण्यात आली आहे। मार्च 2023 मध्ये सिद्धेश शिरसाट आणि गणेश नार्वेकर कडून प्रकाश बिडवलकर यांचं अपहरण करण्यात आलं। आरोपी सिद्धेश शिरसाट याच्या कुडाळ येथील राहत्या घरी प्रकाश बिडवलकर यांना मारहाण करण्यात आली। आरोपी अमोल शिरसाट याच्या घरी प्रकाश बिडवलकरला पुन्हा बेदम मारहाण करण्यात आली। 4घांनी केलेल्या मारहाणीत प्रकाश बिडवलकर यांचा मृत्यू झाला। सातार्डा येथे प्रकाश बिडवलकर यांचा मृतदेह जाळून विल्हेवाट लावण्यात आली। सिद्धेश शिरसाट, गणेश नार्वेकर, सर्वेश केरकर, अमोल शिरसाट यांना अटक झाली। सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकर राहणार चेंदवण या युवकाच्या 4 आरोपींनी जीवठार मारण्याच्या उद्देशाने अपहरण केला अशी तक्रार निवती पोलीस स्टेशनला प्राप्त झाली। सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने तसेच आरोपींची कस्टोडियल इंटरोगेशन आवश्यक असल्याने तात्काळ ह्या 4 आरोपींना अटक करण्यात। प्रकाश बिडवलकरची हत्या प्रकरणात सिद्धेश शिरसाट हा मुख्य आरोपी आहे। या सिद्धेश शिरसाटचा शिंदेच्या शिवसेनेशी संबंध असल्याचा आरोप माजी आमदार वैभव नाईक यांनी केलाय। शिंदे सेनेच्या एका प्रमुख पदाधिकाऱ्याने लग्न करून मारण्याचा मृत्यू त्यामध्ये झाला। तसंच आरोपी सिद्धेश शिरसाटचे आमदार निलेश राणेंसोबतचे फोटोही वैभव नाईक यांनी पोस्ट केलेत। त्यामुळे या हत्या प्रकरणावरून सिंधुदुर्गातील राजकारण चांगलंच तापलंय। बिडवलकर नावाच्या तरुणाला लग्न करून फक्त 22,000 रुपये द्यायचा होता म्हणून शिंदे सेनेच्या एका प्रमुख पदाधिकाऱ्याने लग्न करून मारल्यानंतर मृत्यू त्यामध्ये झाला। आणि ह्याचा खरं सिद्धेश शिरसाट आहे त्याचे अनेक लोकांशी संबंध शिंदे गटाशी आहे। त्याचे बॅनर खालपर्यंत होते आणि त्याला वाचवण्यासाठी तिथले स्थानिक आमदार अनेक पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलिसांना किंवा जिल्ह्यातल्या प्रमुख पोलिसांना फोन केलेले आहे। आणि त्यामुळे यांचा खरा आका कोण, त्या सिद्धेशचा आका कोण हा प्रश्न आता सिंधुदुर्ग असल्याने आहे। हा जो आरोपी आहे सिद्धेश शिरसाट, जेव्हा ही मर्डर केस घडली, जेव्हा 2 वर्षापूर्वीपासून ही केस पेपरामध्ये येते, तर 2 वर्षापूर्वी सिद्धेश शिरसाट तो उबाटामध्येच होता, वैभव नाईकांबरोबरच होता। उलट वैभव नाईकांनी सांगितलं पाहिजे बॉडी कुठे आहे। पोलिसांनी डायरेक्ट वैभव नाईकांनाच इंट्रॉगेशनमध्ये घेऊन त्यांनाच विचारलं पाहिजे 2 वर्षापूर्वी सिद्धेश शिरसाट कुठल्या पक्षात होता। मला तर शिवसेनेत येऊन 8 महिने झाले, मी तेव्हा बीजेपीत होतो। सिद्धेश शिरसाटची पत्नी सध्या कुडाळ येथे शिंदेच्या शिवसेनेची महिला प्रमुख आहे। त्याआधी सिद्धेश शिरसाट याचं कुटुंब ठाकरेंच्या सेनेत होतं। दरम्यान सिंधुदुर्गात आतापर्यंत 27 हत्या झाला असल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केलाय। बघा, वैभव नाईक हे तिथे 10 वर्ष आमदार होते आणि त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातला जो दहशतवाद आहे, खुनाखुनी आहे, त्या खुनाखुनीशी आणि हिंसाचाराशी वैभव नाईक सातत्यानं संघर्ष आणि लढा देत आहे। आतापर्यंत त्या जिल्ह्यामध्ये 27 खून झालेले आहेत, त्याच्यामध्ये 9 खुनी आमच्या शिवसैनिकांच्या आहेत। आणि ह्यांचा आका कोण आहे त्याच्याविषयी वैभव नाईकांनी काही प्रश्न विचारलेले आहेत आणि त्याचं उत्तर राज्याच्या गृहमंत्र्यांनी देणं गरजेचं आहे। जे काही हत्या झाल्या त्यामध्ये गृहविभाग चौकशी करताय, हत्येचे आरोपी पकडणे, त्यांना फाशीपर्यंत नेणे, ही जे महत्त्वाचं काम आहे। शेवटी एखादी घटना घडल्यानंतर त्या घटनेचा आरोपी पकडले जाणे, त्या घटनेच्या आरोपी जो आहे त्याला अंतिम शासन मिळणे, ही प्रामुख्याने गृह खाते आणि आमची सर्वांची जबाबदारी आहे। माननीय देवेंद्रजी स्वतः यामध्ये लक्ष घालून आहे। मला वाटतं की पुढच्या काळामध्ये ही हत्या कमी होण्याकरता जास्तीत जास्त प्रयत्न आमचे शासन करेल।
प्रकाश बिडवलकरच्या अपहरण प्रकरणाचा 2 वर्षांनंतर उलगडा झालाय. मात्र त्याच दिवशी त्याची हत्या झाल्याचं तपासात समोर आलंय. त्यामुळे आता या आरोपींचा अक्का नक्की कोण आहे हे समोर येणार का हे बघणं महत्त्वाचं असेल. उमेश पुसडे, पुढारी न्यूज, सिंधुदुर्ग.